आमदार हिरामण खोसकरांना अश्रू अनावर झाले। अजित पवारांच्या आठवणीनं खोसकर ढसाढसा रडू लागले। पांडुरंगानं ही वेळ टाळायला पाहिजे होती असं सुद्धा खोसकर म्हणतात। दरम्यान खोसकरांच्या या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आमदार हिरामण खोसकर आपल्या सोबत आहेत। आमदार साहेब, अतिशय दुःखद घटना आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा मानणारा वर्ग ज्या इथे अजितदादांसाठी होता, अजितदादांचं सुद्धा खूप प्रेम नाशिक जिल्ह्यावरती होता। खूप होता म्हणजे खूप, म्हणजे पलीकड होतं एकदम। म्हणजे दादा काय म्हणजे सांगा, सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते दादा आमच्यासारख्याला काही ठिकाणी तास 2-2 तास बसावं लागत एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर। परंतु दादाकर मला नाही वाटलं 10 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या पुढे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बाहेर थांबायला लागलं। मला 3 दिवस बोलावलं, हिरामण तू राष्ट्रवादी ते म्हणलं दादा मला सगळ्यांशी बोलावं लागेल। संपत नाना सकाळला बोलून घेतलं, संदीप भाऊला गुळव्यांना, सर्वांना गोरख मोडके, माळी मामा सगळ्यांना बोलवलं। आणि मी हिरामणचे एवढे काम केले, हिरामण माझं ऐकत नाही। ठिकाणी रात्री बेरात्री जातो, म्हणलं दादा कामासाठी जातो, लोकांच्या कामासाठी जातो। दादा माझ्यावर चिडून जायचे, तू सीएम कडे जातो, एकनाथ शिंदे साहेबांकडे जातो, अरे काय तुला काय कमी केलंय मी? दादा मी म्हणायचो लोकांच्या कामासाठी जातोय, असा नेता होणार नाही। जसं देशाचे राजूची गेले त्यावेळेस देश पोरका झाला, ती पद्धत आज राजाला झाली की ते काम केलं। दादाची उणीव नाही भासणार, टाइम। पण माझी एकच विनंती आहे, सगळे नेत्यांनी त्या कुटुंबाच्या संग राहो, कोणी कुठं जाऊ नये। एवढा मोठा दुःख त्या कुटुंबावर आलेलं आहे, सगळ्यावरच आलेलं आहे आमच्यावर। तर या दुःखामधून जसे आमचे नेते झिरवळ साहेब सांगतील त्या पद्धतीनं, परंतु ते दुःख सावरण्यासाठी सर्वांनी त्या कुटुंबाच्या पाठीमागे राहावं। जे काही कुटुंबावरती शेफ साहेब निर्णय घेतील ते घेतील, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांनी त्या कुटुंबाच्या मागे राहावं हीच माझी इच्छा आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।